जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचा पदग्रहण समारंभ उत्साहात। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या रोटरी वर्ष 2026-27 च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ इचलकरंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। पदग्रहणासह सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थिनींना सायकली व महिलांना शिलाई मशीनचे वाटप समाजसेवेचा एक संकल्प करून क्लबने समाजसेवेचे आदर्श घालून दिला आहे। समारंभाचे प्रमुख पाहुणे पीडीजी डॉक्टर रोटरियन प्रणेश जहागीरदार यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली। यावेळी त्यांनी आपल्या प्रेरणादायी व ओघवत्या भाषणातून रोटरी चळवळीचे ध्येय, उद्दिष्टे आणि समाजातील योगदान यावर सखोल प्रकाश टाकला। एका हृदयस्पर्शी व प्रेरणादायी कहाणीच्या माध्यमातून समाजसेवा ही दान धर्म नसून समाजाप्रती असलेली आपली नैतिक जबाबदारी आहे, हा संदेश त्यांनी दिला। रोटरी ही केवळ पदाधिकारी किंवा सदस्यांची संस्था नसून मानवतेची सेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी जागतिक चळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। रोटरीचे ब्रीदवाक्य सर्व्हिस अबाव सेल्फ म्हणजेच स्वतःपेक्षा सेवेला प्राधान्य प्रत्येक रोटरीयन आपल्या जीवनात आचरणात आणावे असे आवाहन केले। त्यांच्या प्रेरणादायी कथेमुळे उपस्थितांना रोटरीच्या सेवाभावाचे कार्याचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजले। यावेळी आयपीडीजी रोटरीयन अरुण भंडारे यांनी आपल्या मनोगतातून रोटरी हे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारी आहे, जागतिक सेवा चळवळ असल्याचे सांगितले। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरीकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात असल्याचे त्यांनी नमूद केले। नव्या कार्यकारिणीचे रोटरीचे सेवा परंपरा अधिक व्यापक करत प्रत्येक उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन केले। क्लबमधील मैत्री, संघभावना, पारदर्शकता आणि निस्वार्थ सेवाभाव हीच रोटरीची खरी ताकद असल्याचे अधोरेखित करत त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। सहाय्यक प्रांतपाल रोटरीयन अशोक जैन यांनी आपल्या मनोगतात रोटरीचे कार्य अधिक परिणामात्मक करण्यासाठी प्रत्येक रोटरीयनने सेवाभाव, समर्पण आणि संघभावना जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले। रोटरीची खरी ओळख ही समाजोपयोगी उपक्रमांमधून निर्माण होत असून प्रत्येक क्लबने स्थानिक गरजांचा अभ्यास करून दीर्घकालीन परिणाम करणारे सेवा प्रकल्प राबवावेत असे त्यांनी आवाहन केले। रोटरी इंटरनॅशनलच्या ध्येय धोरणानुसार समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी सर्व सदस्यांनी एक दिलाने कार्य करावे असा संदेश देत त्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या। यानंतर रोटरीयन शीतल उपाध्ये यांनी अध्यक्षपदाची, रोटरीयन सतीश मेटे यांनी सचिव पदाची तर रोटरीयन प्रकाश मोरबाळ यांनी खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली। नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरीयन शीतल उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात नव्या कार्यकारिणीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या संपूर्ण टीमच्या वतीने बोलताना त्यांनी आगामी रोटरी वर्षात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक विकास तसेच गरजू व वंचित घटकांसाठी अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। रोटरीचे ब्रीदवाक्य सर्व्हिस अबाव सेल्फ आत्मसात करून प्रत्येक सदस्यांच्या सक्रिय सहभागातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। क्लबमधील सर्व वरिष्ठ रोटरीयन पदाधिकारी आणि सदस्य यांच्या सहकार्याने रोटरीच्या सेवाभावी परंपरेला अधिक उंचीवर नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच समाज हितासाठी नाविन्यपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम करणारे सेवा प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। समारंभाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजसेवेचे उपक्रम ठरले। शाळेत जाणाऱ्या 5 गरजू विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्देशाने 3 गारमेंट शिलाई मशीन व 2 घरगुती वापराचे शिलाई मशीन प्रदान करण्यात आले। या उपक्रमामुळे लाभार्थ्यांनी रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन गिरीश कुलकर्णी व रोटरीयन विवेक हासबे यांनी प्रभावीपणे केले, तर सेक्रेटरी रोटरीयन सतीश मेटे यांनी उपस्थित मान्यवर सदस्य आणि सहकाऱ्यांचे आभार मानले। रोटरीच्या सेवाभावी परंपरेला साजेसा वातावरणात पार पडलेल्या या पदग्रहण समारंभाला रोटरी सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी, सेवाभावी आणि नव्या जोमाने समाजकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली। न्यूज चॅनल नेटवर्क सह अध्यक्ष हे पद नसून एक जबाबदारी आहे असं मला वाटतंय।
मनुष्य जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत समाजाच्या आधारावरच अनेक गोष्टी शिकत असतो आणि या समाजामध्येच तो घडत असतो. शिक्षण, संस्कार, वेगवेगळ्या कार्यातून मिळणारे धडे अशा अनेक गोष्टी समाजाकडून तो घेत असतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीवर समाजाचे अनेक प्रकारचे ऋण असतात आणि त्याचे परतफेड पैशाने होऊ शकत नाही. सेवाभावाने व समाजासाठी केलेल्या कार्यातूनच हे ऋण फेडता येतात. रोटरीच्या माध्यमातून मला व माझ्या संपूर्ण टीमला ही संधी मिळाली, त्यामुळे मी रोटरीचे तसेच रोटरीच्या सर्व सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आता गेल्या वर्षभरामध्ये ज्यावेळेला मला आठवतंय की मागच्या 5 जुलैला नाट्यगृहामध्ये एक मोठा दिमागदार सोहळा झाला होता. त्याच्यामध्ये डीजींच्या आधी मला फॉलो देण्यात आली होती आणि त्यावेळेला माझ्या मनावरती एक दडपण होतं. मी प्रयत्न करत होतो की दिसू नये, कारण मागच्या मी ह्याच्यामध्ये सांगितलं, बरेच लोक हजर होते आमच्या फेअरवेलच्या कार्यक्रमामध्ये, की माझ्या मनामध्ये साशंकता होती. कारण रोटरीमध्ये मी जसं आता काही जुने पेक्षा खूप काही आहे. ते रोटरीच्या सर्व्हिस अबाउट सेल्फ, फेलोशिप, इंटिग्रिटी, डायव्हर्सिटी, लिडरशिप आणि कमिटमेंट टू ह्युमॅनिटी या 30 काही मूल्यांची पुष्टी आहे. आज आपण केवळ चेंज ऑफ ऑफिस बेअरर्स नव्हे तर कंटिन्युएशन ऑफ ए नोबल लिगसी ऑफ सर्व्हिसचे साक्षीदार आहोत. येणाऱ्या टीमचे मी या प्रसंगी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेनी डुकोस्टा यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही एक चॅलेंज स्वीकारले आहे जे आव्हानात्मक आहे आणि अत्यंत रिवॉर्डिंग आहे. रोटरीची लिडरशिप म्हणजे ऑथॉरिटी नाही, ते इतरांना इन्स्पायर करण्याबद्दल, बिल्डिंग स्ट्रॉंगर कम्युनिटी आणि क्रिएटिंग लास्टिंग इम्पॅक्ट थ्रू मिनिंगफुल सर्व्हिस करण्याबद्दल. त्याचवेळी गेल्या वर्षीच्या टीमचे त्यांनी केलेले डेडिकेशन, हार्डवर्क आणि व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन दिल्याबद्दल त्यांचं मनापासून अप्रिशिएशन करतो. Because you have given me the opportunity to serve the city of Seven. The four of us stood by me like a rock, and I did it too. And because of all the Listener Parivar and Kolhapur Parivar, we had given the best, one of the best sponsors for the city of Seven. I have no words for your love, affection, and the respect rendered by each one of you during the journey of my governorship throughout the journey as a Rotary. And because of you all, I became the governor of the city of Seven. My dear friends, I am stepping down from this post of the district governor, but my heart is full. जेव्हा आपण काम करून त्या पदावर उतरत असतो त्यावेळी तुमच्या मनाला, तुमच्या हृदयाला वाटलं पाहिजे की मी काहीतरी करू शकतो. My heart is full of gratitude, pride that I become a governor of District 3170 and I represented the Rotary Club of Charanjay Institute and my Charanjay Parivar and the Kolhapur Parivar. That pride is always remain with me. And a deep sense of pride and security or reverse deep sense of pride. World in a year could conduct 4 Rotary elections, 3 for the Rotary leadership, 1 for the COL without a complaint. I must compliment him and the whole team of Rotary Club of Ichilkaranji Executive who stood by him and the way in which they conducted elections. At least 2 elections I was a witness, the way in which their things were done. Second thing, I would like to make a special mention against all the challenges. At the odd hour, sometimes we used to speak past midnight. At odd hours, he worked overnight with his team. Sriyar is there, Girish is there, and others are here to get the district grant.
He didn't get the grant for him. Huh? Please don't get confused. It is for the district. When a Rotary leader gets elected to hold an office, he doesn't work for himself. It's not for his pride. It is not for his glorification. It is for the community. And the man who really deserves our compliments is IPDG Arun, because he could get the district grant in spite of the fact that people never wanted that district grant to happen. I don't want to make more mention about that. And the way in which he communicated to the clubs, especially when the challenges were thrown at him. See, some people are so good, he being an architecture and a builder and an engineer, he used all the stones thrown at him and built a beautiful castle of District 3170 and carved his nick in the Rotary world. So we need to compliment him. So I would like to felicitate him on my behalf for the wonderful work he has done. माझा स्नेह नमस्कार. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह या शानदार नूतन पदग्रहण सोहळ्याच्या आभार प्रदर्शन करण्यासाठी मला संधी मिळाली आहे आणि हा माझा मोठा बहुमान मी असं समजतो. सर्वप्रथम मी आपले पदग्रहण अधिकारी इन्स्टॉलेशन ऑफिसर पीडीजी रोटरियन डॉक्टर प्रणेश जागीरदार, असिस्टंट रिजनल पब्लिक इमेज चेअर 26-27 झोन 7 यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी अत्यंत गरिमा पद्धतीने या पदग्रहण सोहळा पार पाडला आणि त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाने आपल्या सर्वांचे एक नवा उत्साह भरला.